अस्सलामुअलैकुम नाजरीन, एडीएन उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम है। मैं हूं शेख आयशा जिलानी। खबरों का सिलसिला शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। गवर्नर भगत सिंह कोश्यारी के छत्रपति शिवाजी महाराज के ज़िमन में बयान पर शदीद रद्द-ए-अमल। औरंगाबाद में शिवसेना उद्धव ग्रुप और मनसे की जानिब से एहतजाज। वजीर अब्दुल सत्तार पर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे की सख्त तनकीद। और सुषमा अंधारे पर सरपरस्त वजीर संदीपान भुमरे की तनकीद। अब खबरें तफसील से। गवर्नर भगत सिंह कोश्यारी ने शिवाजी महाराज के ज़िमन में दिए गए काबिल एतराज़ बयान पर औरंगाबाद शहर और ज़िले में मुख्तलिफ तंजीमों की जानिब से एहतजाज किया गया। इस मौके पर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे मौजूद थे। कोश्यारीनं जे वक्तव्य केलेलं आहे, खरं तर ते महामहिम राज्यपाल आहे, परंतु आज या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्यांना एकेरी नावानं राज्यपाल पदाची प्रतिमा त्यांनी धुळीच मिळवलेली आहे। छत्रपती शिवराय पुराणे जमाने के असं म्हणतात कोश्यारी। छत्रपती शिवरायांची युद्धनीती, छत्रपती शिवरायांची राजनीती, छत्रपती शिवरायांची समाजनीती, छत्रपती शिवरायांची न्यायनीती, छत्रपती शिवरायांचे शेतकऱ्याविषयीचं धोरण आजही नुसतं महाराष्ट्राला नव्हे, नुसतं देशाला नव्हे, तर जगाला मार्गदर्शक आहे। आज आंतरराष्ट्रीय अमेरिकेच्या विद्यापीठात, इंग्लंडच्या विद्यापीठात सुद्धा छत्रपती शिवरायावर स्वतंत्रपणे प्रकरणं शिकवले जातात। असं असताना या राज्यपालांना कुठून यांच्या डोक्यात प्रकाश पडला की वो पुराणे जमाने के थे। नितीन गडकरी निश्चित मोठे असतील, परंतु नितीन गडकरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकते का? आणि म्हणून या कोश्यारीच्या मला असं वाटतं की प्रवृत्ती ना हिला ठेचलं पाहिजे या महाराष्ट्रातील जनतेने। निश्चित आता वेळ आलेली की या कोश्यारीच्या प्रवृत्तीला ठेचावंच लागेल आणि हिला समर्थन करणारं, याला पाठिंबा देणारं कोश्यारीसारख्या प्रवृत्तीला भारतीय जनता पार्टी। कारण या महाराष्ट्रातील जनतेने सातत्यानं कोश्यारींची इथून हकालपट्टी करा मागणी केली। कारण छत्रपती शिवरायाविषयीच ते बोलले नाही, तर मागे महात्मा फुलेविषयी बोलले, सावित्रीबाई फुलेविषयी बोलल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ते बोलले। आणि म्हणून महाराष्ट्राचे जे जे महापुरुष आहे त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करायची हे दिल्लीच्या पातशहापासून आधीपासून चालत आलेलं धोरण आताचे दिल्लीतले पातशहांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीनं कोश्यारी बोलत असेल, हा महाराष्ट्र लेच्या पैच्याचा नाही, हा छत्रपती शिवरायाचा, धर्मवीर संभाजीराजाचा महाराष्ट्र आहे। या कोश्यारीला आता वापस पाठवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही। राजकीय क्षेत्रामध्ये तह करावं लागतात, अशा प्रकारचे तह केले होते। हे तह करून छत्रपती शिवरायांनी एक युद्धनीतीचा भाग म्हणून तह केले होते। माफी नव्हती मागितली कधीच, माफी कधी छत्रपती शिवरायांनी मागितली नव्हती, परंतु तह निश्चित केले होते। परंतु त्याची आता कोणत्या विषयाची तुलना करणं ही चूक आहे। छत्रपती शिवराय या हिंदुस्थानचं दैवत आहे आणि अशा पद्धतीने हेच लोक का बोलतात? परवा मग आता सावरकरांविषयी ज्या वेळेस राहुल गांधी बोलले होते ते चुकीचं बोलले, हे जरी सत्य असलं तरी मग आता हे लोक छत्रपती शिवरायावर बोलल्यानंतर का रस्त्यावर उतरत नाही, का विरोध करायला जात नाही राज्यपालाचा? याचा अर्थ यांची ही बुरखा आहे, यांचा वेगवेगळ्या विषयाचा विचाराचा मुद्दा म्हणून छत्रपती शिवराय असेल, महात्मा फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, सावित्रीबाई फुले असेल, यांचा अवमान करणं आणि या महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणं हेच अजेंडा यांचा आहे। राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे का छत्रपती शिवाजी महाराज जुने झाले आणि आता नवीन गडकरी साहेब आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे काल, आज आणि उद्या जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत महाराज हे आदर्श राहणारच आहे। आणि भगत सिंग कोश्यारी एवढे जे राज्यपाल एवढं संविधानिक पद असून सुद्धा त्या पदाला काळीमा फासणारी गोष्ट ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेली आणि वारंवार त्यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महाराजांबद्दल वारंवार अपमानकारक शब्द काढलेले आहे। म्हणून त्याचा सर्वात अगोदर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल 18 पगड समाज या नात्याने आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि जर या जी आपल्याला काळी टोपी आज आम्ही जाळी आहे त्या काळ्या टोपी खाली सडका मेंदू आहे RSSचा आणि तो सडका मेंदू असा वारंवार अवमान करत
असतो महाराजांबद्दल, पण मला एकच मागणी करायची आहे, माननीय पंतप्रधान यांनी असं हा राज्यपाल आम्हाला नकोय, हा डेडबार झालेला आहे, म्हणून याला तात्काळ याची राजीनामा करावा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याचा राजीनामा घ्यावा मागून आणि त्याला त्या पदावरून हकलपट्टी करावा, नसता आम्ही त्याला सोडणार नाही. म्हणून यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जातीने लक्ष घालून, का त्यांना वाटत नाही हा महाराजांचा अपमान आहे म्हणून हे सगळे सर्व पक्षांवाले मनसेवाले कुठे गेले? ज्यावेळेस सावरकरांबद्दल अपशब्द काढला तो अपशब्द नव्हताच, खराच होता. हे वीर सावरकर हे माफी वीर आहेत, ते स्वातंत्र्यवीर होऊच शकत नाही. म्हणून त्याच्याबद्दल ज्यावेळेस 200-300 मनसे आले होते, आता महाराजांचा अपमान होतो त्यावेळेस कुठे गेली यांची हिंदुत्ववादी संघटना? कुठे कोणत्या बिळामध्ये जाऊन बसले? फक्त यांना राजकारणापुरता महाराजांची राजमुद्रा झेंड्यावर वापरता. ज्यावेळेस असे जे संविधानिक पदावर असलेले लोक महाराजांचा वारंवार अपमान करतात, त्यावेळेस का नाही आवाज उठवत हे असले लोक? सगळ्यात महत्त्वाचं आहे, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन ज्यांच्या समोर हे बोललेत ना काल कोश्यारींनी खूप मोठा अपमान केलेला आहे महाराष्ट्राचा. जे लोक छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन मोठाले झालेले आहेत, मग गडकरी असू, स्वतः शरद पवार साहेब असू आणि अन्य जे जे आतापर्यंत मोठे झालेले लोक आहेत, ज्यांनी समाजसेवा केली, राष्ट्राची सेवा केली, या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे. आणि हा कोश्यारी म्हणतो, टोपी घातलेला कोश्यारी, हा धोत्रा कोश्यारी, महाराष्ट्राच्या ह्या अस्मितेच्या, राष्ट्राच्या अस्मितेचा ज्यांनी जगाला दिशा दिलेली अशा छत्रपती शिवरायांचा सुद्धा ह्यो अपमान कायम करीत असतो. सावित्रीमाईचा सुद्धा यांनी अपमान केलेला आहे. कायम अस्मितेचा अपमान करणारा हा कोश्यारी हा आम्हाला महाराष्ट्रात नको आहे. राज्यपाल पदाला आम्ही स्वीकारतो, पण या कोश्यारीला आम्ही स्वीकारित नाही. हा भगतसिंग कोश्यारी हा राज्यपाल, जातीवादी राज्यपाल आहे. हा राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचा मुद्दामून अपमान करतो. याला बीजेपी सरकार पाठीशी घालत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सर्व पक्ष या भगतसिंग कोश्यारीला पाठीशी घालतायत. याचा अर्थ, याचं समर्थन त्याला आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बीजेपी सत्तेत आली, त्याला सत्तेचा माज चढलेला आहे. मी सर्व भारतीयांना, भारतीय संविधानाला मानणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करतो, जोपर्यंत सरकार बीजेपी सत्तेत पायउतार होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. आजच्या राजीनामा घेतला पाहिजे, तोपर्यंत शांत बसणार नहीं। गवर्नर भगत सिंह कोश्यारी ने छत्रपति शिवाजी महाराज के सिलसिले में दिए गए बयान की मजम्मत में मनसे ने टीवी सेंटर पर एहतजाज किया। कोश्यारी के खिलाफ जिला सदर सुमित खांबेकर ने अपने ख्यालात पेश किए। काल एका कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे। सर्वप्रथम आम्ही राज्यपालांचा ह्या एकेरी उल्लेख जो त्यांनी केला त्याच्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करतो। त्याच पद्धतीने ह्याच कार्यक्रमामध्ये महाराजांची तुलना त्यांनी चुकीच्या माणसांसोबत केलेली आहे। मुळामध्ये महाराजांची तुलना होऊच शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत, ते आमच्या रक्तामध्ये नसानसात भिनलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही ही तुलना सहनच करू शकत नाही। मुळामध्ये राज्यपालांनी ह्याच्या अगोदर देखील महापुरुषांच्या बाबतीमध्ये चुकीचे स्टेटमेंट केलेले आहे। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं होतं। मला हेच कळत नाही अशा राज्यपालांना ठेवण्याची गरजच काय, जे सातत्याने ज्यांना महापुरुष माहिती नाही, ज्यांचं कार्य माहिती नाही, इथं कोणाला देव मानलं जातं हे त्यांना माहिती नसेल, अशा महापुरुषांना जे अपमान करत असेल त्यांना इथं ठेवू नये अशी आमची मागणी आहे। आम्ही प्रधानमंत्री साहेबांकडे आज आंदोलन करून मागणी केलेली आहे की परत यांना घेऊन जा, अशा प्रकारचे राज्यपाल आम्हाला नको। हे बघा, तुमच्या माहितीसाठी ज्या पद्धतीने राहुल गांधीच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन केलं होतं त्याच पद्धतीने आंदोलन इथं केलं आहे, त्याच पद्धतीने काळे झेंडे आणि सगळ्या गोष्टी इथं केल्या आहे। मी आज प्रधानमंत्री साहेबांकडे आम्ही विनंती करतोय, शेवटी राज्यपाल सारखं पद हे देशातलं पद आहे। प्रधानमंत्री साहेबांकडे आम्ही विनंती करण्याचं आमचं काम आहे, आम्ही ती विनंती केली आहे। जर आमची विनंती मागणी झाली नाही, मान्य झाली नाही मागणी, तर तुम्हाला मनसेचं आंदोलन कसं होईल हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। हे बघा साहेब, हे नेहमी राज्यपाल जे आहेत ना आपल्या महाराष्ट्रातील महापुरुषाबाबतीत काही बोलून जातात। अहो, त्यांचं इतकं वय आहे, त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आमचं देवत्व आहे, त्या बाबतीत यांनी अशी तुलना करावी किंवा असं बोलावं त्यांना शोभतं का? अहो, त्यांचं वय झालेलं आहे, किमान केंद्र सरकारने तरी त्यांना परत बोलवून घ्यावं की बाबा यांना नाही जमणार आहे। महाराष्ट्र काय हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र हा देशातील म्हणजे सर्वात मोठा राज्य आहे, जिथं सर्वात जास्त विकसित राज्य आहे। इथं लोक देशासाठी झटतात आणि इथं येऊन कोणी बी येईन आणि इथं आमच्या समोर आमच्या महापुरुषाबाबतीत काही बडबडेल हे आम्ही कदापि सहन करणार नाही। आम्ही राज्यपालांना सांगतो की खबरदार, आता यापुढे तुम्ही जे काही बोलले
आणि केंद्र सरकारांना बोलतो की लवकरात लवकर त्यांना बोलून घ्या, नाही तर आम्ही यांना हाकलून लावू इथून। ठाकरे ग्रुप की रहनुमा सुषमा अंधारे 2 रोजा औरंगाबाद के दौरे पर है। आज उन्होंने रामा इंटरनेशनल होटल में सहाफती कॉन्फ्रेंस में मीडिया से खिताब किया। देवेंद्रजींनी पद्धतशीर शिंदे गटाचा गेम करायचा ठरवलेला आहे। सगळी मर्यादेची खाती देवेंद्रजींकडे आहेत, वित्त त्यांच्याकडे आहे, जीडीसी त्यांच्याकडे आहे, जलसंधारण त्यांच्याकडे, जलसंपदा त्यांच्याकडे आहे, गृह त्यांच्याकडे आहे। हे कमी की म्हणून की काय, पुन्हा 6 जिल्ह्याची पालकमंत्री पद आहेत, हेही कमी म्हणून की काय, पुन्हा उपमुख्यमंत्री पद आहे। म्हणजे माझे 40 भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र तुपाशी, तर भावांची काळजी मला वाटेल ना। पण आता तुम्हाला मान्य नव्हतं की नाही की उद्धव साहेबांनी जे केलं ते चूक केलं ना, आम्हाला बरोबर करायला चाललोय आम्ही। मुद्दे काय सांगितले होते? 4 मुद्दे होते साहेब। एक, मनासारखं खातं नाही, तिकडे जाऊन मिळालं का? नाही मिळालं। दुसरा काय मुद्दा होता? आम्हाला निधी मिळत नाही। पण जेव्हा अजितदादांनी जेव्हा सभागृहामध्ये सांगितलं की कोणाला किती निधी दिला, एकनाथ भाऊ सकट एकानेही तोंड उचकटलं नाही, सांगितलं नाही की आम्ही एवढा निधी जो दादा आकडे सांगतायत ते खोटे आहेत। मुद्दा क्रमांक 3 त्यांनी सांगितलेला होता की नाही 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 म्हटले आम्ही महाराष्ट्रासाठी चाललेलो आहोत। जर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जात असतील तर जेव्हा महामहिम राज्यपाल पदावरची व्यक्ती वारंवार महाराष्ट्राचा अवमान करणारी वक्तव्य करते, तर त्यावेळेला का एकनाथ भाऊंनी असं म्हटलं नाही की तथाकथित ज्या महाशक्तीच्या कृपेने मी मुख्यमंत्री झालेलो आहे, त्या महाशक्तीने असा राज्यपाल परत बोलावून घ्यावा जो आमच्या राज्याची गौरव गरिमा मातीत घालत आहे। तर त्यावर ते काहीच बोलले नाही। मग ते म्हणाले आम्ही शिवसेना वाचवायला निघालो। हे कसं शिवसेना वाचवायला निघाले बरं? जेव्हा JP नड्डा महाराष्ट्रात येऊन सांगतात की शिवसेना आम्ही संपवणार आहोत, शिवसेना तर संपलेली पार्टी आहे, असं सगळं बोलताना याच्यातल्या एकाचंही तोंड उघडलं नाही। याचा अर्थ असा आहे की ही सगळी जी कारणं होती ती तकलाद होती। जसं की हम हिंदुत्व के लिए जा रहे हैं, तो हम कल पूछे हमारे अब्दुल भाई से कि भाई तुम कहाँ क्यों हो, आप बताओ। अगर आप बोल रहे हो कि नहीं नहीं मैं हिंदुत्व की खातिर जा रहा, तो 39 लोग तो गए कामाख्या की तरफ, आप कहाँ पे हो? जे गद्दार गेलेले तोच उद्देश ठेवून येत। खरं तर ही 288 मतदार संघाचा हळू, परंतु मला असं वाटतं की या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट होतात त्या पद्धतीनं आमची महाप्रबोधन यात्रा ही सक्सेस झालेली। नाही तर त्यांनी आमच्या टीकेला उत्तरच दिलं नव्हतं। मुंबईने सुद्धा काल मी पैठणच्या सगळ्यांनी सांगितलं होतं की शरद सहकारी साखर कारखाना हा फक्त मनी लॉन्ड्रिंग साठी वापरला जातो। मी या दाव्यावर ठाम आहे। मुंबईने आमोर समोर चर्चा करावी त्याच्यासाठी सुद्धा मी तयार आहे, हे पण तुम्हाला सांगतो, खुला आव्हान आहे। त्यांनी सांगावं की नाही झाली, म्हणून मी कशी झाली हे सांगू शकतो। मनी लॉन्ड्रिंग शरद सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीनं होती ही जर भुमरे साहेब तयार असेल तर आमोर समोर चर्चा करायला मी तयार आहे। आणि निश्चित या सगळ्या विषयात हा जो उच्छाद मांडलेला आहे। सुषमा अंधारे ने कितने इजलास लिए? उन्होंने 2.5 साल में कुछ नहीं किया। हम 24 घंटे लोगों के काम करते हैं, सिर्फ इजलास लेकर कुछ नहीं होता। ये बात सरपरस्त वजीर संदीपान भुमरे ने जवाब देते हुए कही। सुषमा अंधारे यांना विकासाच्या बाबतीत काय विकास झाला याच्या बाबतीत तुम्हाला जर सांगायचं ठरलं, त्यांना काय माहिती पैठणचा काय विकास झाला काय नाही। कोणीतरी एखादी चिठ्ठी दिली असेल आणि ते आपल्या बोलल्या की पैठणचा विकास झाला नाही। पण पैठणला मी आमदार झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला ब्रह्मगावांच्या योजनेचं पाणी दिलं। शिंदे साहेबाच्या, देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून 890 कोटी आपल्याला मिळाले, निधी मिळाला। त्याचं काम आता चालू होऊ राहिलं 8-10 दिवसात। आणि वॉटर ग्रीडसारखी योजना 400 कोटीची योजना मंजूर झाली, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, त्याच्या कामाला सुरुवात आता झाली। आता काय हे काम केलं। काल उद्यानाची बैठक झाली, उद्यान मार्चच्या आत चालू होऊ राहिलं। जे पूर्वत उद्यान होतं आपलं ते उद्यान चालू होऊ राहिलं। आणि मग मला सांगा, उद्यान होऊ राहिलं, तुमचं वॉटर ग्रीड होऊ राहिली, शेतकऱ्याला पाणी मिळू राहिलं। आणि दुसरी गोष्ट, रस्ते तालुक्यातले झालेले, शहरात निधी आलेला आहे, घाटाला निधी मी 100 कोटी आता 5 टप्प्यात मंजूर झालेले। आणि पहिला टप्पा आपल्याला आलेला आहे। CCTV शहरात मंजूर केलेले, नाट्यगृह केलं, रस्ते केले। आता मला सांगा त्यांना हे दिसत नाही का? DMICमध्ये 500 एकरवर आता फ्रूट पार्क येऊ राहिले। ह्या महिन्यात 2 महिन्यात त्याचं काम चालू होणार आहे। मग मला सांगा हा विकास नाही तर काय? यांनी काय विकास केला हे सांगावं, आम्ही हे करणार आहे ते सांगावं। तुम्ही 2.5 वर्ष सत्तेत होते त्यावेळेस तुम्ही काय काम केलं ते सांगावं। पण सुषमा अंधारे ह्या काय देऊ शकतात, काय करू शकतात? फक्त भाषण करू शकतात, एवढंच मला सांगायचं। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल।
अवाम इन्हें घर रवाना किए बगैर खामोश नहीं बैठेंगी। अब्दुल सत्तार पर तनकीद करते हुए अंबादास दानवे ने कहा कि सत्तार ने कितने घपले किए हैं इसके सबूत हमारे पास है। सिल्लोड में तमाम इदारे इसी वजीर के नाम है। मार्केट कमेटी वालिद के नाम पर, तुम्हारा घर भी इन्हीं के नाम पर किए मकानात और वजीर ने अपने नाम कर लिए हैं। ऐसा इल्ज़ाम अंबादास दानवे ने अब्दुल सत्तार पर लगाया है। हल्ला बोल महाप्रबोधन यात्रा से मुखातिबत में कानून साज कौंसिल के हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवे ने वजीर अब्दुल सत्तार पर सख्त तनकीद की। साहेबराव पाटील भांबडे काय केलं होतं त्यांनी? काही केलं नव्हतं. 2 महिने जेलमध्ये होता, मुलीचं लग्न होतं घरी. भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याचं दाभार उघडलं नाही की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीनं तू का अन्याय करतो. कारण यांची साठगाठ आताची नाही, आधीपासूनची आहे. आधीपासूनचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा या मतदारसंघातले तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतात. तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतात. आणि म्हणून येणाऱ्या काळात या सिल्लोडमध्ये कोणाला वाटत असेल इथं शिवसेनेची ताकद नाही. 1977 ला दगड धोंड उभे केले होते तरी निवडून आले होते जनता लाटेत. आता येणाऱ्या काळात सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांची लाट या महाराष्ट्रात येणार आहे. मग घाबरू नका, कोण उमेदवार असेल आणि कोण नसेल. ख्वातीन और बहबूद अतफाल शोबा, आलमी यूथ मंडल यूनिसेफ, CBC 3 नेहरू युवा मरकज औरंगाबाद के इश्तराक से मुनक़िद मुस्तहकम युवा शक्ति मुहिम के तहत मुस्तहकम दिन का 2 रोज़ा प्रोग्राम साजापुर, रांजनगांव और ढोरकिन पैठन में मनाया गया। बच्चों की शादियों पर काबू पाने के लिए ख्वातीन व अतफाल शोबे, आलमी युवा मंडल यूनिसेफ, CBC 3 नेहरू युवा मरकज औरंगाबाद के इश्तराक से मुनक़िद मुस्तहकम युवा शक्ति मुहिम पर अमल दरामद किया जा रहा है। जिन अजला में बच्चों की शादियों का तनासुब ज़्यादा है, ऐसे ज़िलों में इस मुहिम पर अमल दरामद किया जा रहा है। इस सिलसिले में साजापुर, रांजनगांव, ढोरकिन वगैरह मुकामात पर प्रोग्राम पर अमल दरामद किया गया। इस मौके पर समाजी वर्कर्स, सदर मुदर्रिस, सरपंच वगैरह मौजूद थे। वेलफेयर पार्टी की जानिब से रियासत का दौरा मुनक़िद किया गया है। इस सिलसिले में पार्टी के ओहदेदार शहर में आए हुए थे। इस मौके पर उन्होंने पार्टी की पॉलिसियों के ज़िमन में मीडिया को मालूमात दी। जितनी पार्टियां आपको नजर आती है देश में, वो या तो किसी एक राज्य में काम कर रही है या ज़्यादा 2 राज्यों में काम कर रही है। सिर्फ कांग्रेस पार्टी एक है और बीजेपी है जो पूरे देश के अंदर काम करती है। हमारी पार्टी जो है 11 राज्यों में काम कर रही है, इसलिए किसी राज्य में आपको ज़्यादा उसकी प्रेजेंस नज़र आई, किसी में कम आई। मिसाल तौर पे हम केरला के अंदर हमारी पार्टी 14 डिस्ट्रिक्ट है, 14 डिस्ट्रिक्ट के अंदर पंचायत लेवल तक मौजूद है। बंगाल के अंदर 19 डिस्ट्रिक्ट में से 12 डिस्ट्रिक्ट में हम लोग काम कर रहे हैं। इसी तरह से राजस्थान में भी है, इसी तरह से कर्नाटक में भी है। लेकिन बाकी रियासतों में, जैसे महाराष्ट्र में हमारी उठान अच्छी हुई थी, आपके यहीं है इसकी 2014 में पार्टी का 2012 में पार्टी की लॉन्चिंग हुई थी यहाँ पे आम खास मैदान में, बड़ी लॉन्चिंग हुई थी। लेकिन उसके बाद पार्टी नीचे आ गई। उसकी वजह यह है कि असल में जब तक कि किसी पार्टी के अंदर राजनीति, सबको ये तय करना पड़ेगा कि हमारा जो कॉन्स्टिट्यूशन है, उस कॉन्स्टिट्यूशन में हमारे जो राइट्स हैं, उस राइट्स को बचाने के लिए हमको जितने डेमोक्रेटिक मीन्स अवेलेबल हैं उन सबका इस्तेमाल करना पड़ेगा। आप ये समझना कि कांग्रेस पार्टी या समाजवादी पार्टी या बहुजन समाज पार्टी या NCP हमारी मदद के लिए आएगी, ये बात सही नहीं है। जब तक आप खुद आगे नहीं बढ़ेंगे, जब तक आप खुद उसका मुकाबला नहीं करेंगे, उस वक्त तक के आप नहीं जीत सकेंगे। आप जानते हैं कि सबसे बड़ी कामयाबी मुसलमानों की ये थी कि उन्होंने CA के खिलाफ जो तहरीक चलाई थी, जो शाहीन बाग के नाम से मशहूर हुई थी। मेरा ख्याल था कि 1947 से अब तक के सबसे कामयाब तहरीक मुसलमानों की अगर कोई थी तो CA मूवमेंट थी, और इंतहाई डेमोक्रेटिक मूवमेंट थी, इंतहाई नॉन कम्युनल मूवमेंट थी। और नतीजा ये हुआ कि बाद में सिख भी उसमें आए, ईसाई भी उसमें आए, सिविल सोसाइटी के लोग भी उसमें आए, हिंदूज भी उसमें आए, सब ने उसको सपोर्ट किया। और ये कोई डर नहीं आता तो वो बहरहाल मेरा अंदाज़ा यही है कि CA को ख़त्म करा के दम लेती है, जिस तरह के किसानों ने अपने कानून को ख़त्म करा के दम लिया है। लेकिन मसला ये है कि उससे बहरहाल ये साबित हो गया कि अगर आप मैदान में आएंगे, अपने कॉज को अपने हाथ में लेंगे तो आप जीतेंगे, कामयाब होंगे। और अगर आप सिर्फ दूसरों के बलबूते बैठे रहेंगे कि ये काम हो जाएगा, वो कर देगा, वो आएगा, इस तरह नहीं होने वाला। आपके अंदर दम है तो आप मैदान में आएंगे।
और अक़लियतों के अंदर ये क्षमता है, ये ताकत है कि वो अपना केस लड़ सकते हैं, उनको अपना केस लड़ना चाहिए। खानदानी तनाज़े में ख़वातीन की जानिब से मर्दों पर होने वाले नाइंसाफ़ियों के खिलाफ ख़वातीन से मुतासिरा ने करोड़ी में मर्दों के दिन के सिलसिले में एहतजाज किया। इस मौके पर मर्दों ने अपने हक़ के लिए ज़ोरदार नारेबाजी की और अलहदा कमीशन कायम करने का मुतालबा किया। पत्नी पीड़ित पुरुष आश्रम औरंगाबाद में हमने पुरुष जागतिक दिवस मनाया है। जैसा कि महिला दिन मनाया जाता है वैसा ही आज पुरुष दिन मनाया है। जग में देखा जाए तो 54 देश मनाते हैं, उसमें भारत देश भी है, पर भारत देश की जनता यह दिन क्यों नहीं मनाते हैं, इस माध्यम से परसों हमने औरंगाबाद के जिल्हाधिकारी इनको भी निवेदन दिया था और आज यह कार्यक्रम हमने आश्रम की ओर से संपन्न किया है। पत्नी पीडित पुरुष आश्रम येथे आम्ही आज 19 नोव्हेंबर येथे पुरुष दिन साजरा केलेला आहे। सर्वजण महिला दिन साजरा करतात, परंतु पुरुष दिनाचा लोकांना विसर पडलाय की काय असं वाटायला लागले। भारतामध्ये पुरुष दिन साजरा करणारे लोक खूप कमी राहिलेत। त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचललं की सर्व कायदे हे सुद्धा शासनाने महिलांच्या बाजूने ठेवले आणि पुरुषांचा कुठेतरी समानतेचा हक्क हिरावत चाललाय असं वाटत चाललंय। त्यामुळे आम्ही पुरुष दिनानिमित्त पुरुषांना अभिमान वाटावा आणि आपण पुरुष आहे याचं एक जाणीव करून देण्यासाठी आम्ही पुरुष दिन हा साजरा केलेला आहे। आम्ही पुरुष दिन हा साजरा केला पत्नी पीडित पुरुष आश्रम औरंगाबाद येथे। तरक्याती काम करते वक्त अम्ब ऋषि संस्थान में पेश आ रहे जंगलात महकमे के मसाइल का हल निकालने के लिए महकमे जंगलात की मीटिंग लेकर ये मसाइल हल किए जाएंगे, ऐसा तयक्कुन वजीर ज़राअत अब्दुल सत्तार ने दिया है। वजीर ज़राअत अब्दुल सत्तार ने कहा कि तरक्याती कामों में आने वाली रुकावटों को हल कर दिया जाएगा। उन्होंने कहा कि अम्ब ऋषि संस्थान को महकमे जंगलात की जानिब से तरक्की में दुश्वारियाँ पेश आ रही है। जल्द ही महकमे जंगलात के अफसरान और जिम्मेदारों की मीटिंग तलब की जाएगी और इन मसाइल का हल तलाश किया जाएगा, ऐसा तयक्कुन अब्दुल सत्तार ने दिया है। आपण जे काही निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, सभामंडप असेल, हे सगळ्या मागण्या आपण त्या निवेदनात दिल्या। आपला अमृषी हा एक प्रमुख देवस्थान आहे, याला येणाऱ्या अडचणी त्यांनी मांडल्या, त्यामधून आपल्या दोघांकडून ज्या अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या, निश्चित त्या अपेक्षा पुऱ्या करण्यामध्ये महाराज आम्ही दोघेही उपस्थित पडणार नाही। तो नाजरीन, खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। गवर्नर भगत सिंह कोश्यारी के छत्रपति शिवाजी महाराज के जिमन में बयान पर शदीद रद्द-ए-अमल। औरंगाबाद में शिवसेना उद्धव ग्रुप और मनसे की जानिब से एहतजाज। वजीर अब्दुल सत्तार पर हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अंबादास दानवी की सख्त तनकीद। और सुषमा अंधारे पर सरपरस्त वजीर संदीपान भुमरे की तनकीद। तो ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होंगी कुछ और नई खबरों के साथ। तब तक के लिए अपना ख्याल रखें और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।